कालच्या दिवसाची जर आपण चर्चा केली तर अतिशय चांगला खेळ बघायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं. 17 बॉलमध्ये 50 धावांचा खेळ दत्ता मोहिते यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकारी तुम्हाला बघायला मिळाले. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 5 विकेटही तुम्हाला बघायला मिळाल्या. म्हणजे असा चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये रंगला. तर मॅच आपल्या समोर सुरू होते. आजच्या समालोचनाला सुरुवात करतो. गणरायाचं स्मरण करतो. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. क्या होती है स्वतंत्रता, क्या होता है स्वराज्य, महाराष्ट्र के सभी महाराजाओं को सिखाया छत्रपती महाराजने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवालयासमोर अनेक मावळ्यांनी आपल्या देहाच्या दीपमाळा तेवत ठेवल्या होत्या. महाराजांना महादेव म्हणून आपल्या प्राणांची दिलवजळ त्यांच्या ओंजळीत अर्पण केली होती. अरे एका हातात निकारे, हातात फुलं उमलत होती. स्वराज्यासाठीच जन्माला आलेली वेडी माणसं राजांना विचारत होती की सांगा राजा घरादारावरती काय ठेवायचं आणि संसारावरती काय ठेवायचं. अशा वीर मावळ्यांना मातृभूमीच्या वतीने मानाचा मुजरा. अरे घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटच्या कुंभमेळ्यात, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो जावळीच्या क्रीडा नगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कृष्णाई रॉकस्टार संघाच्या माध्यमातून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला ओमकार, दुसऱ्या बाजूला रुपेश आणि या जोडीला रोखण्यासाठी बॉलिंग मार्कवरती संदीप साळुंके बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. पहिलं षटक आपल्या नावे घेऊन येतोय. तुम्हाला कॅप कंपल्सरी आहे. तर बॉलर चाललाय संदीप साळुंके. पहिला बॉल घेऊन चाललाय. दिवस दुसऱ्यामध्ये. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीपला. क्षेत्ररक्षक आहेत, फेक करतील. इथे मात्र ताळमेळ चुकला होता. तू ये मी ये या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावं लागलं असतं. तर चला, आपली कॅप नसेल तरी चालेल असा नियम आलाय आयोजकांच्या माध्यमातून. बॉलला हवेत खेळलाय. उंची जास्त आहे. सकाळचं सत्र आहे. स्ट्रोक मोठा आलाय परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येऊन पोहोचलाय. खूप मोठा धक्का लागतोय. पहिल्याच बॉलला या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय ओमकारने. माघारी परतावं लागेल ओमकारला. जिथे मात्र एक आक्रमक फलंदाज माघारी परततोय. अकूट टप्प्याची बॉलिंग चांगली दिशा देण्याचा प्रयत्न ओमकारने केला परंतु कुठेतरी एलिव्हेशन जास्त राहिलं आणि लांबी कमी राहिली. याचा मोबदला मिळते शेलार चॅलेंजर संघाला. खूप महत्वाची विकेट. ओमकार पवार मॅन फ्रॉम सल्पाने बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्चर्याला चाललाय. संदीपने आतापर्यंत 2 बॉल हाताळले. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे आणि त्याच्यामध्ये माघारी पाठवले या ओमकार पवारला. एक आक्रमक फलंदाज माघारी परतलाय. क्रमांक 3 वरती प्राचारण केलंय. ऑन दी राईट स्ट्रोक चांगला आहे. इथे मात्र पहिला चौकार दिवस दुसरे असा या प्रीमियर लीगचा बघायला मिळतोय. सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक क्रिकेटचं एक मादक सौंदर्य आहे. ज्या वेळेस आपण अनेक फलंदाजांना पाहतो की जिथे मात्र सरळ बॅटने स्ट्रोक खेळतात. हा चांगला स्ट्रोक आहे. या बॉलवरती मिळतील धावा 4. पॉवर प्लेचं षटक आहे. हीच तर मजा आहे. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून 30 यार्ड सर्कल मध्ये जे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरतून ओव्हरची मजा आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक येतील, फेक करतील. एक धाव या बॉलवरती अंकित होते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतंय. चौकार लागलाय, एक विकेट मिळाले. चांगला संघर्ष पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही संघ करतायत. स्ट्रोक चांगला, बॉल येऊ दिला शेवटच्या क्षणी. बॉल घेऊन काढला समोरच्या दिशेला. चांगला स्ट्रोक मी म्हणेन संदीपच्या बॅट मधून. जिथे मात्र पाहिलं खोलवर टप्प्याचा बॉल आहे, त्याला एक चांगली हलक्या हाताने उसळी दिली, खोदून काढला स्ट्रोक. ओव्हर द विकेट संदीप साळुंके अर्थात पप्पू निघालाय. याही बॉलला चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येतील, लॉंग ऑनचे फेक करतील. एकदा इथे मात्र अंकित होते. हे चांगलं क्रिकेट आहे, सूझबूझचं क्रिकेट आहे, जिथे मात्र पहिल्याच बॉलवरती ताळमेळ चुकला होता रुपेश आणि ओमकारचा, परंतु कुठेतरी घास झाला नाही, कारण कॉल थांबवला. अन्यथा हे अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही दुसरी धाव घेता, पहिली धाव घेता, बॉल कुठपर्यंत गेलाय, क्षेत्ररक्षक त्या बॉल पर्यंत पोहोचतोय की नाही पोहोचतोय, थ्रो येईल की नाही येईल, बरेचसे प्रश्न असतात. परंतु त्याच्यामध्ये तुमचा ताळमेळ, तुमचं कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. याही बॉलवरती आपण जर चर्चा केली तर दुसऱ्या धावेचा चांगलं राहील कृष्णाई रॉकस्टार संघासाठी. 9 धावा धावफलकावरती लागलेत. आता मात्र बॉलिंग मार्कवरती दुसरं षटक आपल्या नावी घेऊन येईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्ले P1 मध्ये 9 धावा कुठल्यात. बाबू बॉलिंग मार्क वरती आहे. एक तेज तर्राट, एक चांगला वेग या खेळाडूच्या अंगी आहे. असं गोलंदाजी मार्ग वरती चोरांबे एक्सप्रेस निघेल या षटक क्रमांक 2 मध्ये. ओळख आहे स्पेस साठी या खेळाडूची निघालाय बाबू गोलंदाजी मार्ग वरतून तेज तर्राट गोलंदाज. अगोटप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक तिथे मात्र डीपला आहे. सी कॉर्नर येतील बॉलवरती. आणि ज्या वेळेस बाबूची आपण चर्चा केली आहे, यॉर्कर बॉल साठी या बाबूची ओळख आहे. कित्येक फलंदाजांना त्याने माघारी पाठवलंय, परंतु जो पेस बाबूकडे आहे तो अतिशय चांगला आहे. अनेक स्पर्धांमध्ये चांगली बॉलिंग बाबूने करून दाखवली. एक गाव अकराचं क्रिकेट असेल, खुल्या गटाचं क्रिकेट असेल, नेहरूचं क्रिकेट असेल, याच्यामध्ये चांगली बॉलिंग बाबूने केली आहे. बॉलला हवेत खेळला बघायला मिळेल. एक शॉर्ट कव्हर आहे, एक मिड ऑफ आहे, एक मिड ऑन आहे. शॉर्ट मिड विकेट, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग. हे 30 सर्कलच्या मध्ये असलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतंय. रिंगणाच्या बाहेर जर आपण चर्चा केली, 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफला स्वतः अक्षय उभा आहे. सी कॉर्नर तैनात केलाय. पप्पू वाईडीशी लॉंगनला तैनात आहे. म्हणजे क्षेत्ररक्षक आहेत मोठ्या स्ट्रोकला रोखण्यासाठी. फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक चांगला, इथे मात्र नक्कीच दुसरी झेल होऊ शकली असती. चुकी झाल्यानंतर 2 धावा इथे मात्र अंकित होत आहेत. अतिशय चांगला बॉल बाबूने रिलीज केला. कौतुक करावं लागेल बाबूचं. आता मात्र एक अकूट टप्प्याचा होता, तर एक उजव्या बाहेर थोडीशी उसळी कमी होती. प्रयत्न राहिला संदीपचा की कव्हरच्या डोक्यावरतून मला हा बॉल खेळायचा आहे. निघालाय बॉलिंग मार्क वरतून बाबू. संदीपने आता मात्र चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात, पेक करतील. एक धाव अंकित होते. संदीपला आता मात्र जीवनदान मिळाल्यानंतर कशा प्रकारचा खेळ संदीप येणाऱ्या बॉलमध्ये दाखवेल तेही पाहणं उत्सुकेचं असेल. जीवनदान किती घातकी असतात. क्रिकेटमध्ये बरेचसे रेकॉर्ड झालेत जिथे मात्र जीवनदान मिळालं आणि तदनंतर चांगली बॅटिंग फलंदाजांनी करून दाखवली आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकाश सज्ज होईल. एक आक्रमक फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आज मात्र कृष्णाई रॉकस्टार संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आहे. नजर रोखून धरले. चांगलं क्रिकेट आहे. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. आकाशने बॉलला सोडून दिलं. पहिल्यांदा स्ट्राइक घेतोय या मॅच मध्ये. संयम ठेवण्याचा प्रयत्न त्याचा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या या ओव्हरचा असेल.
येत आहे पहिला षटकार दिवस दुसऱ्याचा आपल्याला बघायला मिळतोय. नाव आहे आकाश. शेवटच्या बॉलवरती बाबूच्या षटकार खेळलाय. धावफलकावरती आपण 2 षटकांती 19 धावफलकावरती बघायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की अजिंक्य गोळेने पहिला षटकार मारला. दिवस पहिल्यामध्ये, दिवस दुसरा या स्पर्धेचा, आणि पहिला षटकार जर कोणी मारला असेल तर तो आकाशने मारलाय पहिला षटकार. आतापर्यंतचा लेखोजोखा नक्कीच येणाऱ्या इनिंग मध्ये आम्ही तुमच्या समोर मांडू की कालच्या दिवसामध्ये कुणी जास्त धावा केल्या, कोणाच्या नावावरती जास्त विकेट्स आहेत, कुणी किती षटकार मारलेत, तर नक्कीच इनिंगच्या मध्ये आम्ही त्याची चर्चा करू. कालच्या दिवसाचा खेळ काय सांगून गेला, आजचा दिवस दुसरा आपल्या समोर आहे. क्रमांक 3च्या ओव्हरसाठी आता मात्र प्राचार्याने केलं जाईल शेलार चॅलेंजर या संघाच्या माध्यमातून. किशोर बॉलिंग मार्क वरती. एकोणीस धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आता मात्र तुम्हाला संधी बघायला मिळेल, ज्या फलंदाजाला मिळालंय जीवनदान. चला वेळ नका घेऊ, दोन्ही संघ मॅच सुरू ठेवा. डावीष्टी सोडून जाणारा बॉल आहे का? पंच आमच्याकडे वळत आहेत. हा डावीष्टी सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलची घोषणा होईल. आता मात्र पॉवर प्लेचे 2 षटक संपल्यानंतर तुम्हाला खुलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. चर्चा आपण नक्कीच करूया. बॅटची कड आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे पाठीमागच्या बाजूला. ज्या क्षेत्ररक्षकाला आपण चर्चा करतो की जो शॉर्ट थर्डमॅन आहे, तो थोडासा यष्टीरक्षकाला थोडासा बाजूला आहे, तैनात ठेवला आहे. त्या रिझन मध्ये जर एखादा स्ट्रोक जातो तर ती कॅच आणि तो बॉल अडवण्यासाठी. पॅडलाईनचा बॉल पुन्हा एकदा डावी एसटी सोडतोय. हा व्हाईट बॉल येतोय. पंचांनी इथे मात्र आणखी दर्शवलं की हा आणखी एक व्हाईट बॉल आहे. चांगल्या लाईन वरती बॉलिंग करावी लागेल. टप्पा चांगला आहे, परंतु लाईन ही स्टंप टू स्टंप ठेवावीच लागेल. आता मात्र चांगल्या लाईनने केलेला बॉल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र डीपला आहेत. फलंदाज क्रमांक इथे मात्र आणखी एक कोसळतोय. संदीपला परतावं लागेल. एक जीवनदान मिळाल्यानंतर मोठा खेळ संदीप करू शकले नाही, माघारी चाललेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. आता मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विक्रांत तरडे, मॅन फ्रॉम बामनोली, मैदानाच्या आतमध्ये जातील. एक चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे शेलार चॅलेंजर संघाने. पहिल्या षटकाबद्दल आपण चर्चा केली. संदीप यांचं षटक राहिलं. दुसरं षटक आपण चर्चा केली. बाबूचं चांगलं राहिलं. एक षटकार जरूर लागला, परंतु बाबूने एक विकेट मिळवली. आणि त्यानंतर आपण पाहतोय किशोर बॉलिंग मार्क वरती, आणि त्यानेही एक विकेट मिळवले. म्हणजे एका पाठोपाठ एक फलंदाज एका ओव्हरमध्ये माघारी पाठवण्यामध्ये शेलार चॅलेंजर संघाला यश मिळाल्यानंतर हा आहे आत्मविश्वास. तिन्ही यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न आहे आकाशला. ही ती महत्वाची विकेट आहे जिथे मात्र शेलार चॅलेंजर ही विकेट मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. एक चांगली जोडी आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. एका बाजूला विक्रांत तरडे तर दुसऱ्या बाजूला आकाश जुनगरे ही जोडी आहे. खुल्या टप्प्याचा बॉल आकाशच्या माध्यमातून एक चांगला संयम बघायला मिळतोय. आज मात्र आकाशने विचार केलाय, मला मोठी इनिंग खेळायची आहे. चांगल्या बॉलला मी चांगला सन्मान देणार, खराब बॉल मिळतो तर त्याचा समाचार घेणार. हे अजूनपर्यंत आकाशने दाखवलंय. बॅटिंग करताना अजूनपर्यंत एकही त्याने खराब स्ट्रोक खेळलेला नाही. आता मात्र स्ट्राइक करतील विक्रांत तरडे. ज्या खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेटचा खूप सारा अनुभव आहे, कित्येक खेळाडूंना त्यांनी कोचिंग केले लेदर बॉल क्रिकेटमध्ये, अजूनही करतायत. असं मात्र फलंदाज स्ट्रायकिंग एंडला विक्रांत तरडे. रिदम चुकते. पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत की हा डॉट बॉल आहे. रिदम चुकल्यानंतर बॉल टाकणं मूर्खपणाचं ठरू शकलं असतं, कारण कोणत्याही दिशेला तो बॉल जाऊ शकतो आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळू शकतो.
ही चूक कुठेतरी थांबवली किशोरने. आता मात्र स्विंग करून दिलाय क्षेत्ररक्षक आहे, झडप घालतील, काय कॅच आहे. पहिल्याच मॅच मध्ये अतिशय चित्तथरारक कॅच घेतली, डाईव्ह केलं समोरच्या दिशेला, चित्तथरारक कॅच घेतली. अक्षय शेलारने ही घेतली झेल, अतिशय चांगली झेल घेतली आहे. पाहिलं समोरच्या दिशेला बॉल आहे, बॉल अपुरा आहे, डाईव्ह केलं आणि झेल पकडली. म्हणजे एखादी झेल किती महत्वपूर्ण राहील. तर 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे आदरणीय आमचे प्रतापजी शेलार यांच्या माध्यमातून. या कॅच साठी काय डाईव्ह केलंय, अफलातून डाईव्ह केलंय. खूप कठीण असं ज्या वेळेस समोरच्या दिशेला तुम्ही डाईव्ह करता, परंतु ती किमी या मैदानाच्या आतमध्ये अक्षय शेलारने केली आहे. पहिल्याच मॅच मध्ये कॅच ऑफ द डे होऊ शकतं. विक्रांत तरडे माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालेत. साहिल मैदानाच्या आतमध्ये. किशोरने या ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. षटक क्रमांक 3 संपलं. धावफलकावरती आपण जाऊया. कृष्णाई रॉकस्टार संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. पण त्यांनी फक्त या ओव्हरमध्ये खर्च केल्या 3 धावा. बावीस धावा धावफलकावरती लागल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता मात्र षटक क्रमांक 4 कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. वैयक्तिक दुसरं षटक कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर नक्कीच शेलार चॅलेंजर संघ या मॅच मध्ये विजय होतो. तर प्रताप शेलार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असलेले कौतुकाची थाप प्रताप शेलार यांच्या माध्यमातून बघायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती बाबू आलाय. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक तिथे मात्र येतील बॉलवरती. एकदा इथे मात्र अंकित होईल. पर्व पहिल्यामध्ये बाबूने चांगली बॉलिंग करून दाखवली, ज्याच्या वेळेस आपण चर्चा केली. पिच साठी ओळख आहे या खेळाडूची. वेगावरती स्वार होऊन निघेल बाबू. खोल टप्प्याचा हा बॉल आहे. पप्पू बॉलवरती जाईल, फेक करेल. तोपर्यंत एकच जाव इथे मात्र अंकित होते. हे चांगलं क्रिकेट आहे. बाबूने या बॉल मध्ये व्हेरिएशन दाखवलं. एक थोडासा अकोट टप्पा ठेवलाय, तदनंतर थोडासा ओरपिच बॉल ठेवलाय. खोलवर टप्प्याला स्ट्रोक खेळणं फलंदाजांना अवघड होऊन बसतंय. स्विंग अँड मिस बाबूचा हा चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बाबूने एक चांगला मारा केलाय. व्हेरिएशन बाबूकडे आहे, ज्या वेळेस आपण त्याच्याबद्दल चर्चा केली आहे. 24 धावा धावफलकावरती लागलाय 24. परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही आकाश जुनघरे तळ ठोकून बसलाय. म्हणजे कधी काय होईल सांगणं कठीण आहे. बॉल हवेत खेळलाय, उंची जास्त आहे. बाबूने व्हेरिएशन दाखवलं. या बॉलच्या पाठीमागे गती कमी केली आणि त्याचा फायदा बाबूला आणि शेलार चॅलेंजर संघाला मिळतोय. आता मात्र आणखी एक फलंदाज परतीच्या दिशेला चाललाय. ज्यावेळेस आपण चर्चा केली आधुनिक काळाचं क्रिकेट आहे, तुमच्याकडे काहीतरी व्हेरिएशन असेल तर ऍज अ गोलंदाज तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती यश मिळवू शकता. एक काळ होता जिथे मात्र फक्त बॉलर स्टंप टू स्टंप बॉलिंग करायचे, जिथे मात्र स्टंप टू स्टंप 6 बॉल तुम्ही टाकता तर एक चांगला बॉलर म्हणून तुमची ओळख होती. परंतु बदललेल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेस आपण चर्चा केली की तुमच्याकडे वेगळं काय आहे, स्लोअर वन, आकुट टप्पा, यॉर्कर, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, लेग कटर, ऑफ कटर, म्हणजे व्हेरिएशन या बॉलच्या पाठीमागे तुम्ही ठेवू शकता. याच्यामध्ये तुमच्याकडे वेगळेपण काय आहे? जर तुमच्याकडे याच्यामध्ये गोष्टी असतील तर तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती ऍज अ बॉलर म्हणून तुम्ही चांगलं यश मिळवू शकता. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय. बॉल इथे मात्र चांगल्या, परंतु चांगली दिशा या बॉलला दिली आहे.
मोहर लागले 6 धावांची, षटकार येतोय आणि आपण चर्चा केली की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आकाश जुनगरे आहे तोपर्यंत रॉकस्टार कृष्णाई रॉकस्टार संघ धावसंख्या चांगली उभारू शकतो, कारण या खेळाडूकडे ती ॲबिलिटी आहे, ती क्षमता आहे. खुल्या टप्प्याचा हा बॉल समोरच्या दिशेला स्ट्रोक खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील फेक करतील, एकदा इथे मात्र अंकित होतीये. अजूनही शेवटचं षटक प्रगतीपथावरती येणं बाकी आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आकाश जुनगरे कशा प्रकारचं तंत्र अवलंबेल, कारण इथून पुढे कृष्णाई रॉकस्टार संघाला धावा हव्या आहेत, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. समोर संघ आहे शेलार चॅलेंजर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 31. आता मात्र विचार विनिमय केला जाईल की शेलार चॅलेंजर संघाच्या माध्यमातून शेवटचं षटक कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. हेच ते स्लॉग ओव्हरचं षटक आहे, जिथे मात्र धावा शेलार चॅलेंजर संघाला कमी खर्च करायच्या आहेत, परंतु इथे मात्र धावा बनवायच्या आहेत कृष्णाई रॉकस्टार संघाला. 31 धावा आहेत. 31. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक आपल्या नावी अक्षय शेलार घेऊन आलाय. स्टार खेळाडू सावली तालुक्यातला. बॅटिंगसाठी या खेळाडूची खूप मोठी ओळख आहे, परंतु आज अष्टपैलू खेळाडूची भूमिका मैदानाच्या आतमध्ये तो अदा करतोय. ऍज अ कॅप्टन म्हणून या संघात तो खेळतोय. निघालाय अक्षय शेलार. अगो टप्प्याचा बॉल, एक धाव काढली आहे. स्ट्राईक आकाश घेणार. डेंजर एंड, स्ट्राईक एंड ठरू शकलाय आणि इथे मात्र ताळमेळ चुकला आणि ज्या विकेटची गरज होती स्लॉग ओव्हर मध्ये होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता ज्या बॅट्समनकडे आहे, तो फलंदाज इथे मात्र माघारी पाठवलाय. नाव आहे आकाश जुनगरेला माघारी पाठवलाय. तर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र फलंदाज दाखल होतोय. क्रमांक 7 वर 8 वर विक्रांत मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 8 वरती प्राचारण केलंय. तर इथे मात्र राहुल मैदानाच्या आतमध्ये बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला, खराब बॉल. पंचांनी नो बॉलची घोषणा केली आहे. 5 धावा या बॉलवरती नक्कीच अंकित होतील. कुठेतरी स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न अक्षय शेलारच्या माध्यमातून झाला, परंतु तो बिमर पंचांनी घोषित केलाय. पहिल्यांदाच नो बॉल तुम्हाला बघायला मिळतोय या दिवस. दुसऱ्यामध्ये पहिला बॉल नो बॉल टाकलाय अक्षय शेलारने. ज्याच्या वेळेस आपण चर्चा केली की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉलची आपण चर्चा नक्कीच करतोय. 10 खेळाडू आहेत ज्यांनी मात्र कधी नो बॉल टाकले नाही. डेनिस लिली ऑस्ट्रेलिया यांचं नाव येतं, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी नो बॉल टाकला नाही. परंतु ज्या वेळेस कपिल देव यांची आपण चर्चा केली, बॅटची कडा आहे, टायमिंग फसलाय, प्रॉपर टायमिंग नाही, स्ट्रोक कुठे खेळायचा होता, बॉल कुठे चाललाय, परंतु फ्रीटचा बॉल असल्यामुळे फलंदाज इथे मात्र नॉट आउट असणार आहे. एक धाव नक्कीच धावून काढले या बॉलवरती. आपण चर्चा करतोय फ्रीड ज्यावेळेस क्रिकेटमध्ये आली, पहिल्यांदा ज्यावेळेस क्रिकेट सुरू झालं त्याच्याबद्दल नक्कीच चर्चा करू. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये फ्रीड तुम्हाला बघायला मिळते आणि फ्रीड बॉल हवेत आहे. आता मात्र एलिव्हेशन जास्त आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे फिरताना दिसले, पिक करतील. दोन धावा या बॉलवरती आपण अंकित करतोय. चर्चा पण नक्कीच करतोय. क्रिकेटमध्ये फ्रीट आली आणि क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर आलं, म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही एक चांगला सहभाग राहिलाय क्रिकेटमध्ये, जिथे मात्र क्रिकेटमध्ये ग्लॅमर आणण्याचं काम आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या माध्यमातून सातत्यपूर्व राहिलं. पहिल्यांदा तुम्ही पाहिलं टेस्ट क्रिकेट, तदनंतर एक दिवसीय क्रिकेट, तदनंतर T20 मॅचेस, म्हणजे कुठेतरी ग्लॅमर आणण्याचं काम
राहिलंय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या माध्यमातून. इथे मात्र आणखी एक फलंदाज कोसळलाय. कृष्णाई रॉकस्टार संघाला लागलाय आणखी एक धक्का. धाव फलकावरती जातो. धावा लागल्या आतापर्यंत. षटक क्रमांक शेवटचं प्रगतीपथावरती असताना धावा लागल्यात. अडतीस धावा धाव फलकावरती. एक आणि परत दोन आल्या. दोन इथे बॉल मारला ना. तर माफ करा 40 धावा धाव फलकावरती आहेत. 4-0. उजवेस्टी बाहेरचा हा बॉल. पंच आमच्याकडे वळले. हा खराब बॉल आहे अक्षयचा. व्हाईट बॉलची घोषणा केली गेली आहे. चर्चा आपण नक्कीच करतोय संपूर्ण थराराबद्दल. आजचा दिवस सुरू झाला आणि जिथे मात्र एक चांगली कॅच अक्षय शेलारने पकडली. बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक बॉलचा पाठमोरा करतील. आणखी एक विकेट मिळते. इथे मात्र पहिली इनिंग आपल्या समोर संपले. शेवटचा बॉल अजूनही मला वाटते शेष आहे. एक शेवटचा बॉल रिलीज केला जाईल. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 41. धावा. 41. फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उजवेस्टी बाहेरचा हा बॉल. खेळण्याचा प्रयत्न फसला. एक धाव नक्कीच अंकित केली जाईल बाईच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र फलंदाज आउट आहे. या बॉलवरती कोणतीही धाव नसेल. पहिली इनिंग इथे मात्र संपले. पहिल्यांदा बॅटिंग करताना कृष्णाई रॉकस्टार संघाने बनवल्यात. 41 धावा. 42 धावांचं टार्गेट आहे. चला यानंतरची मॅच आहे जय अंबे टायगर्स विपक्ष स्वामी स्टार्स अशी मॅच आहे. टॉस साठी या. जय अंबे टायगर्स विपक्ष स्वामी स्टार्स अशी मॅच आहे. आपण टॉस लगेच करतोय. टॉस साठी या. पहिली इनिंग इथे मात्र संपली आहे. मॅच आपल्या समोर रंगली आहे. कृष्णाई रॉकस्टार्स विपक्ष शेलार चॅलेंजर. टॉस जिंकला होता शेलार चॅलेंजर संघाने. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आमंत्रित केलं होतं बॅटिंगसाठी कृष्णाई रॉकस्टार संघाला. कृष्णाई रॉकस्टार संघाने प्रथम बॅटिंग करताना बनवल्यात 41 धावा. 42 धावांचं टार्गेट असेल. येणारे बॉल 30 बॉल बनवायचे आहेत. 42 धावा 42 धावा 30 बॉल हे मॅचचं समीकरण पुढील 5 ओव्हरसाठी असेल. तर जाऊया पण टॉस साठी. जय अंबे टायगर्स विपक्ष स्वामी स्टार्स अशी मॅच आहे. टॉस आपण लगेच करतोय. चला आपण टॉस करतोय. जय अंबे टायगर्स विपक्ष स्वामी स्टार्स असा टॉस आपण करतोय. तर नक्कीच आपण टॉस करतोय. स्पर्धा आपण पाहतोय जावली प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरं. आजचा दिवस दुसरा आणि दुसरी मॅच आपल्या समोर आहे. एका बाजूला जय अंबे टायगर्स विपक्ष स्वामी स्टार्स. एक शेवटचा कॉल एक शेवटचा आवाज. टॉस लगेच आपण करतोय.
तर टॉस आपण करतोय. तर चेतन सपकाळ टॉस इथे मात्र उडवतील आणि महेश उमळे टॉसचा कॉल देतील. तर स्वामी स्टार संघाने टॉस जिंकलाय. महेश, निर्णय काय असेल? आम्ही पहिली तर आम्ही बॅटिंग घेऊ आणि समोरच्या टीमला चेस करायसाठी देऊ. कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ राहिलाय स्वामी स्टार संघाचा, काय सांगाल? आताचं वातावरण बघता जसं सिच्युएशन येईल त्याच्या हिशोबाने खेळण्याचा आमचा पॉइंट आहे. तर बघूया आता सिच्युएशन कशी येते. संकेत, टॉस जरी जिंकला नसला परंतु इथून पुढची जबाबदारी आता मात्र खूप मोठी असेल. कालच्या दिवसामध्ये तुमचा खेळ चांगला राहिलाय, परंतु दिवस दुसऱ्यामध्ये कशा प्रकारचं प्लॅनिंग जय अंबे टायगर संघाने केलंय? प्रथमतः टॉस हारून पण मला गोलंदाजीच घ्यायची होती, त्यामध्ये मी आनंदी आहे. दुसरी गोष्ट, काल ज्या पद्धतीने आम्ही गेम केला नक्कीच त्याच्यापेक्षा एक अजून चांगले गेम दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि अजून चांगली मॅच खेळण्याचा आम्ही प्रयत्न करू. समोर एक चांगली टीम आहे, नक्कीच चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना, खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या मॅच साठी. तर वैतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते मात्र आमच्या समोर जुळतील, ज्यांचा आवाज तुम्ही रायगड, उरण, रत्नागिरी असेल, कल्याण, डोंबिवली, ठाणे या विभागामध्ये ऐकल्यात असे राहुलजी शिरसाट सरांकडे तुम्हाला घेऊन जातो. या दुसऱ्या इनिंग मध्ये कोण घेऊन जाईल मॅच, कृष्णाई रॉकस्टार्स की शेलार चॅलेंजर, हे ऐकण्यासाठी आपण जाऊया राहुलजी शिरसाट सरांकडे. येस, थँक्यू. निलेश मर्डेकर सरांचा आवाज तुम्ही ऐकला, सातारा जिल्ह्याचा बुलंद आवाज, अतिशय सुमधुर समालोचन तुम्ही ऐकलं. पहिल्या इनिंग मध्ये पहिलाच बॉल स्ट्रोक चांगला आहे आणि यावेळेस या दुसऱ्या इनिंगची सुरुवात पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. चौकार डीजे प्लीज. येस, थँक्यू डीजे. तर 42 रनचं लक्ष आहे आणि पहिल्याच बॉलवर एक चांगला चौकार पाहायला मिळालाय. यावेळेस देखील बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली, बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल या ठिकाणी बॅट्समन किशोरचं देखील, कारण सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 42 रनचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी मैदानामध्ये होत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आणखीन एक प्रभावित केलंय, परंतु यावेळेस जजमेंट चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक काऊ कॉर्नरच्या दिशेने मिळत आहेत 6 रन. हा षटकार डीजे प्लीज. ते थँक्यू. गतवर्षी देखील खऱ्या अर्थाने दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला मोठा स्ट्रोक घेणारा फलंदाज यावेळेस देखील प्रभावित केलंय, मायबाप प्रेक्षकांची मन जिंकतोय. बॅक टू बॅक 2 चौकार, बॅक टू बॅक 2 षटकार. या ठिकाणी किशोर नावाचं वादळ मैदानामध्ये गुंगावलंय. आणखीन एक मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार लाजवाब बॅटिंगचा नजराना सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपला बॅटिंगचा बोलबाला मैदानामध्ये किशोरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. JPL सीझन नंबर 2 यावेळेस दबाव तंत्र आपल्याला पाहायला मिळते. यस, इट इज अ वाईट. अवांतर रन या ठिकाणी स्कोरबोर्ड मध्ये ऍड होताना पाहायला मिळते. 42 रनचं लक्ष, या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी धावांचा धूमधडाका मैदानामध्ये किशोरच्या माध्यमातून सेट केला जातोय. यावेळेस देखील स्टॅन्स बदलले, स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेतला. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिले तर अशा प्रकारचे स्ट्रोक ज्या ज्या वेळेस तुम्ही खेळता त्या त्यावेळेस तुमचं नियंत्रण भरपूर महत्वाचं असतं. ज्या ज्या वेळेस नियंत्रण चुकतं तुम्हाला कठीण काळाला सामोरं जावं लागतं. हलक्यात आणि फक्त सन्मान दिला. एक सिंगल चांगली फिल्डिंग, शॉर्ट कव्हरला फिल्डर होता तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. आपण जर पाहिलं तर 42 रनचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हे दोन्ही सलामीवीर पाहायला मिळतात, परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होतो आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 22 रन. अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनपर्यंत 20 रनची गरज. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे प्रात्यक्षिक साकारायचं असतं बॅटिंग करत असताना याचं
प्रात्यक्षिक सांगितलं बॅट्समन किशोरने. सेकंड ओव्हरसाठी यावेळेस आमंत्रित केले. गोलंदाजीच्या मार्कवर ओमकार, ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगली अग्रेसर भूमिका पूर्ण केली होती, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ओमकार. एकीकडे जर आपण पाहिलं तर मॅच मैदानामध्ये रंगली जाते. शेलार चॅलेंजर आणि कृष्णाई रॉकस्टार या ठिकाणी देखील आपण पाहू शकता फुल स्टॉपच्या दिशेने चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येतोय. मिथिल चारण हा चौकार. डीजे प्लीज. ते थँक्यू. सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकतोय, परंतु या ठिकाणी प्रेक्षकांची मने जिंकली जात आहेत या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या कडून. आखूड पद्धतीचा बॉल होता. कठीण काळाला सामोरं जाईल की काय, पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली आणि या ठिकाणी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्रामधील नामांकित पंच शशी साटम सर, रुपेशजी सावंत सर, सूर्यकांतजी आडाव सर हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पुरस्कृत जावळी क्रिकेट असोसिएशन आयोजित जावळी प्रीमियर लीग 2021 आणि पर्व क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळते. नॉटआउट पंचांनी निर्णय आमच्यापर्यंत दर्शवलाय. आज संपूर्ण जावळी तालुका एकत्रित झालाय या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या पर्वामध्ये जावळी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली जाते. कौतुक करावं लागेल जावळी क्रिकेट असोसिएशनचं देखील, कारण संपूर्ण खेळाडूंना एकत्रित केलंय. फटका चांगलाय. थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे प्लीज. थँक्यू. 33 रन आतापर्यंत होतोय. यावेळेस देखील लाजवाब बॅटिंगचा नजराना. एबी डिव्हिलियरची आठवण करून दिली या फटक्याने आणि पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल 6 रनसाठी हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत 3 रनची फक्त गरज आहे. कौतुक करावं लागेल या ठिकाणी या दोन्ही सलामीवीर फलंदाजांचं. यावेळेस देखील सराईच्या दिशेने भरपूर वेगाने हा स्ट्रोक कंप्लीट केला. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू आलाय. चेंडू जज करेल उचलून फेकेपर्यंत फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळतोय फिल्डिंग करणारा संघ कृष्णाई रॉकस्टार संघ. कालच्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं होतं या टीमच्या दरम्यान. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. फिल्डर पोहोचेल एक सिंगल तर जरूर कंप्लीट केले आणि पाहता पाहता सामना जिंकलाय या ठिकाणी शेलार चॅलेंजर या टीमच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन टीम शेलार चॅलेंजर. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम